आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत. पेन्शन धारकांसाठी, कुटुंब निवृत्ती वेतन धारकांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी, महत्वाची, अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे. पेन्शन धारकांना, कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना येत्या काळामध्ये 20 लाख एवढ्या ग्रॅज्युटीचा लाभ आता दिला जावा, या संदर्भातला एक अत्यंत महत्वाचा निर्णय आता माननीय न्यायालयानं दिलेला आहे. आणि त्याच निर्णयाच्या अनुषंगानं, त्याच बातमीच्या अनुषंगानं एक अत्यंत महत्वाची मोठी अपडेट देणारा हा संपूर्ण व्हिडिओ आहे. काय संपूर्ण व्हिडिओ आहे? कोणत्या पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना 20 लाख रुपये ग्रॅज्युटीचा फायदा आता येत्या काळात मिळणार आहे, या संदर्भातली संपूर्ण महत्वाची अपडेट देणारा संपूर्ण व्हिडिओ आहे. काय संपूर्ण व्हिडिओ आहे? त्यासाठी एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा. तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील. राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना, पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना 1 जानेवारी 2016 पासून 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे. आणि या 7वा वेतन आयोगामध्ये जे काही राज्य सरकारी कर्मचारी आहेत, पेन्शनधारक आहेत, कुटुंब निवृत्ती वेतनधारक आहेत, त्यांना जी ग्रॅज्युटी मिळणार होती ती ग्रॅज्युटी यापूर्वी 14 लाख रुपये एवढी, 14 लाख रुपयाच्या मर्यादेत एवढी मिळत होती. परंतु 7वा वेतन आयोग लागू झाला आणि 7वा वेतन आयोगामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटीची मर्यादा ही 25 लक्ष एवढी करण्यात आलेली आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनी सुद्धा राज्य शासनाला ग्रॅज्युटीची जी मर्यादा आहे ती 14 लाखावरनं 20 लाख एवढी करावी अशी मागणी केली होती. ती मागणी नंतर राज्य सरकारने मान्य केली आणि त्या संदर्भातला म्हणजेच 1 सप्टेंबर 2024 रोजी एक आदेश पारित करण्यात आला. आणि त्या आदेशानुसार जे कर्मचारी 1 सप्टेंबर 2024 नंतर सेवानिवृत्त होणार आहेत, अशा पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना ग्रॅज्युटीची जी मर्यादा आहे ती 20 लाख एवढी करण्यात आली होती. परंतु जे कर्मचारी 1 जानेवारी 2016 ते 31 ऑगस्ट 2024 या 3.5-4 वर्षाच्या या मागच्या काळात जे सेवानिवृत्त वर्षाच्या काळामध्ये, तर त्यांना सुद्धा ही ग्रॅज्युटी जी आहे ती 20 लक्ष मिळावी अशी मागणी ते सर्व कर्मचारी करत होते. परंतु त्यानंतर त्या सर्व कर्मचाऱ्यांनी, पेन्शनधारकांनी, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि नागपूर उच्च न्यायालयामध्ये त्यांनी याचिका दाखल केली. आणि त्याचा नुकताच निकाल आता जाहीर झालेला आहे. आणि न्यायालयाने असे आदेश दिलेले आहेत की जे कर्मचारी 1 जानेवारी 2016 ते 31 ऑगस्ट 2024 म्हणजे या मागच्या 8 वर्षाच्या काळामध्ये जे राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत, अशा सर्व पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सुद्धा ग्रॅज्युटीचा लाभ 20 लक्ष रुपयाच्या मर्यादित देण्यात यावा, असा हा महत्वाचा निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यामुळे लवकरच ज्या कर्मचाऱ्यांना 14 लक्ष रुपयाच्या मर्यादेत जर त्यांना ग्रॅज्युटी मिळाली असेल, तर त्यांना 20 लक्ष रुपयाच्या मर्यादेत ग्रॅज्युटी मिळण्याचा मार्ग निश्चितच उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे मोकळा होणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर जिथून कुठून तुम्ही सेवानिवृत्त झालेले असाल, तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला पुन्हा या वाढीव ग्रॅज्युटीसाठीचा आपल्याला अर्ज करावा लागणार आहे. तो अर्ज नंतर एजी ऑफिसकडे जाणार आहे आणि तिथून मंजूर झालेले जे काही फरक आहे तो फरक पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना रोख रकमेच्या स्वरूपामध्ये पुढील काळामध्ये त्यांना तो मिळणार आहे, असा हा महत्वाचा निर्णय मागील काही दिवसामध्ये झालेला आहे. आणि त्याच अनुषंगानं ही महत्वाची बातमी आपणास आम्ही घेऊन आलेलो आहोत. या संदर्भातले तुमचे काय प्रश्न असतील, काय तुमच्या अडचणी असतील, निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. रोज नवीन असेच महत्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.